श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी समर्थ मराठी या चॅनलमध्ये. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. असे तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच यावो. तुमचे सर्व स्वप्ने लवकर पूर्ण व्हावो ही स्वामी चरणी प्रार्थना करतो. चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश. बाळा, काळजी करू नकोस, चिंता करू नकोस. प्रश्न सुटत असते तर प्रत्येकाने तसे केले असते. काळजी चिंता करावी, ती करण्यासाठी देखील एक मर्यादा असते. कोणत्याही गोष्टी करताना जर त्या अतिल झाल्या तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे कोणत्याही गोष्टी या अति होऊ शकत नाही. फक्त काळजी चिंता करत असल्याने प्रश्न हे सुटत नसतात. तुमचे प्रश्न जर तुम्हाला सुटावे असेल तर खरंच मनापासून वाटत असेल तर पहिला प्रयत्न करायला चालू करा. जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाही तोपर्यंत तुमच्या समोर उभा असलेला हा प्रश्न मोठा होतच राहील. त्यामुळे प्रयत्न करायला चालू करा. तुला आम्ही तुझ्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग हा दिलेला आहे. तुला आणि रस्ता दाखवलेला आहे. तुझ्याकडे अशा संधी देखील माझे पाठवलेले आहे. त्या संधीकडे दुर्लक्ष करू नकोस. त्या संधीचं सोनं कर. स्वतःचे एक मोठी असे स्वतंत्र अस्तित्व निर्माण कर. आम्हाला माहीत आहे तुम्हाला सर्वांनी एकटे पडलेले आहे. हो, मी तुमची साथ देण्यास तयार होत नाही. पानावला तुम्हाला स्वतःला असे कधीच एकटे समजू नका. हे तुझे आई नेहमी तुझ्यासोबत आहे. जसे कोणी नाही त्याचे आंबिया होत आहे. त्यामुळे तुला तो मार्ग दिलेला आहे. या मार्गावर निकंशपणे चालत राहा. प्रामाणिकपणे नित्यपणे प्रयत्न करा. कारण याच रस्त्यावर तुझे एक नवीन मोठे असे स्वतंत्र अस्तित्व बनणार आहे. हे लक्षात घेऊन तुला जे काम आम्ही दिलेलं आहे ते आमची सेवा अगदी मनोभाव तू घर. तुला कोणतेही जाण्याचा आशीर्वाद या सेवेमुळे मिळणार नाही. बाळा, तुझा आत्माही कोणी साध्य नाही, एक दिव्यात नाही. आमची सेवा करण्याचे भाग्य असेल कोणालाही मिळत नाही. तुझ्या मागील प्रत्येक जन्मापासून तपश्चर्या हे फळ सुरू म्हणून तुला आमची सेवा करण्याचे भाग्य या जन्मात तुला मिळालेलं आहे. आमच्या कृपा आशीर्वाद तुला मिळालेला आहे. तुझा हा जन्म सार्थकी लागलेला आहे. तुझ्याप्रमाणे तपश्चर्येचे फळ तुला मिळालेले आहे. तुझ्यावर आणि तुझ्या लेकरांवर, तुझा परिवारावर तुझा या आईचा खूप आशीर्वाद अखंड असाच राहणार आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस. आजपर्यंत तुझ्या आयुष्यात जे काय घडले आहे ते वाईट घडले आहे. हे घडणे हे ठरलेले होते. बाळा, तुला हा नवीन जन्म मिळालेला आहे. त्या वाईट गोष्टी तुझ्या आयुष्यातून काय आम्ही स्वतः काढून टाकल्या आहे. त्यामुळे तुला हा जो नवीन जन्म मिळालेला आहे तो स्वामी सेवेमध्ये सार्थक केला. तुझे सर्व चांगल्या सवयी आणि कोणत्याही काळजी करू नकोस. तुझी आई तुझ्यासोबत नेहमी आहे. तुला योग्य तो मार्ग नेहमी दाखवून राहू. आता इथून पुढे तुझ्या आयुष्यात नेहमी सर्व चांगले घडणार आहे. जो काही वाईट घडायचे होते ते घडून गेले नाही. तुझ्या या नवीन जन्मात आता सर्व अगदी तुझ्या मनासारखं होणार आहे. श्री स्वामी समर्थ.